ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। या सभा याच्यातून महेश वसंतराव दांडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। ते आता काही वेळापूर्वी ते आलेले नव्हते, ते आता हजर आहेत। त्यांचा आपण सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करतोय। आता चंद्रकांत अमृतकर 1-2 मिनिटं बोलतील आणि त्यानंतर मग आपण सभा संपली असं जाहीर करू। त्यानंतर तुमचा काय जे कार्यक्रम समाजहित आणि समाज मंडळाचा विकास अशा दोन गोष्टी एकत्र घेऊन या निवडणुकीला समोर गेलो होतो। या निवडणुकीमध्ये आपले जे काय एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले असतील, बोलण्यामधून एक दोघांचे कोणाचे मन दुखावले गेले असतील, आपण एका समाजाचे आहोत, एकमेकांचे नातेवाईक आहोत आणि नातेवाईकच नसून आपण जिव्हाळ्याने राहणाऱ्या समाजाचे पाईक आहोत। म्हणजे 350 लोकांमध्ये 8 कोटीचं संभाजीनगर शहरातलं आपलं मंगल कार्यालय आहे असं 17 लाख लोक समजतात। ही पार्श्वभूमी डोक्यात ठेवून आपण या समाज मंडळाचा आपण कार्य करीत आलो आहोत, भविष्यामध्ये करीत राहणार आहोत। नवीन निवडून आलेल्या सर्व सन्माननीय संचालकांना, सभासदांना आपल्या सर्वांच्या वतीने मी पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। प्रसंगी आपल्यापैकी ज्या कोणाची जिथं कुठं मदत लागेल तर ती मदत आपण या मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना करावी अशी सर्वांना विनंती करतो। भावी काळामध्ये कुठल्याही प्रसंगाची जर गरज पडली, कुठलाही प्रसंग आपल्या समाज बांधवावर आला तर आपण सर्वांनी अशाच एकजुटीने त्यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण आतापर्यंत जे आम्हाला समजून घेतलं, आमच्याकडून झालेल्या असतील नसतील त्या चुका आपण सामावून घेतल्यात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आता यापुढे भविष्य काळामध्ये जी कार्यकारिणी येते त्या कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। सर्वांचे खूप खूप आभार। सखी वाणी समाज कल्याण शिक्षण प्रसारण मंडल की जो निवडणूक हुई, कितने उम्मीदवार रिंगण में थे और कितने उम्मीदवार विजय हुए और क्या क्या कार्य करते हैं समाज के अंदर, तो कार्य पूरी मानते। हमारे समाज का मंडल का स्थापना ये 1980 में हुआ है। 1980 में इसका रजिस्ट्रेशन हुआ। 2001 साल में ये वास्तु का निर्माण हुआ। हमारे समाज के करीब 307 लोग समाज बांधव अभी हमारे सभासद हैं। ये सभासदों में से हमारा पर हर 3 साल को इलेक्शन होता है। कभी इलेक्शन बिनविरोध होता है और कभी आज का जिस तरीके से हुआ उस तरीके से होता है। अभी ये जो इलेक्शन हुआ ये 2022 के बाद 25 में हुआ है। अभी इसमें जो सब कैंडिडेट खड़े थे तो हर एक में हमने भी पहले ऐसा तय किया था कि इलेक्शन न हो, बिनविरोध हो जाए, लेकिन कुछ बातें ऐसी होती है, कोई मानता है कोई मानता नहीं, और उसी वजह से ये हमारा इलेक्शन हो चुका है। इसमें अभी जो उम्मीदवार चुन के आए हो, आजीव सभासद में 5 में से 3 लोग चुन के आए हैं, हितचिंतक में से 2 में से 1 चुन के आए हैं और आश्रयदाता में से 2 में से 1 चुन के आए हैं। यानी कि 8 लोग खड़े थे, 8 में से 5 लोग विजयी हुए हैं और 3 लोग पराजयी हुए। आपका नाम? राजेंद्र वाणी। मैं भी आज तक अध्यक्ष पद का जवाबदारी में था। सर आइए सबने पूरी महत्वपूर्ण जानकारी दी। तो आज अध्यक्ष व्यक्ति भी को निवड़ के आया और उपाध्यक्ष, और इसमें महिला कितने बिजी होगी उस बारे में? नमस्कार, मैं चंद्रकांत अमृतकर आज ही हुए चुनाव में 153 मतों से चुनकर आया हूँ। हम लोगों का अध्यक्ष उपाध्यक्ष ये भी जो भी कोई पद चुनने हैं वो हम लोग बाद में मीटिंग करके चुनेंगे।
आज के डेट में सिर्फ हम लोग इलेक्शन लड़े हैं और हमारे जो पूरा पैनल खड़ा हुआ था, पूरा के पूरा पैनल बहुमत से विजयी हुआ है। हमारे पास एक महिला सदस्य भी चुन के आई है, मैं उनका भी अभिनंदन करता हूँ। और समाज ने हमारे पे जो जवाबदारी दी है वो जवाबदारी पूरी तरह से पारदर्शक तरीके से, किसी को भी नाराज नहीं करते हुए, जो ज्येष्ठ लोग हमारे जो पूर्वी जैसे पहले हमारे जो पदाधिकारी रह चुके हैं उन सब लोगों का विचार सहमत करके हम लोग आगे बढ़ेंगे और हमारे समाज के लिए जो अच्छा से अच्छा काम होगा वो करने की हम कोशिश करेंगे। हमारे समाज का नाम कहीं बदनाम हो ऐसा काम हम कुछ भी नहीं करेंगे। हमारे जो मित्र मंडली जो चुन के आई, हमारा जो पैनल चुन के आया है, उनके सबके तरफ से मैं आपको ये गवाही देता हूँ और मेरे समाज को भी ये गवाही देता हूँ। समाज कल्याण शिक्षक ते म्हणजे कोणते कोणते म्हणजे समाजासाठी समाजोपयोगी जे कार्य करतात त्याबद्दल थोडंसं मराठी चालेल? हां, आम्ही समाजाच्या हितासाठी रक्तदान शिबिर घेत असतो। आमच्याकडे विद्यार्थी गुणगौरव समारंभ होत असतो। नंतर आम्ही ज्येष्ठांचा सत्कार प्लस जे लोक रिटायर झालेले आहेत आपल्या सेवानिवृत्तीमधून त्यांचा सत्कार आम्ही करत असतो आणि सामाजिक अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो ज्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात आणि समाज उपयोगी जे काही कार्यक्रम असतील ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो। या आधीच्या मंडळाने खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतलेले आहेत। आम्ही त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आमच्या कार्यकाळामध्ये याच्यापेक्षा अजून जास्त काय चांगलं करता येईल, समाजाला काय चांगलं देता येईल याचा विचार करून त्याच्यावर आम्ही अंमल करू हे मी तुम्हाला आश्वासन देतो। माझं नाव चंद्रकांत काशीनाथ अमृतकर, मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 1982 पासून राहतो आणि मी या समाज मंडळाचा एक घटक आहे। सभासदांचे आभार मानतो आणि हा विजय माझा नसून सर्वोत्तम समाजाचा आहे। मला समाजाने वोट देऊन मला इथपर्यंत आणलं, मी त्यांच्या ऋणी राहील का आणि मी त्यांच्या प्रत्येक कामात मी हजर राहील। मी एवढी विनंती माझी तुम्हाला, माझ्याकडून चुकलं असेल तर मला क्षमा करावी। माझं नाव विजय वसंतराव अमृतकर। Thank you. खूप धन्यवाद, खूप छान. Congratulations.